रोखण्यात आलं होतं थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून। असं आहे की या विधेयकाला आमचा कालही विरोध होता, आजही विरोध आहे आणि उद्याही राहील। त्यामुळं आमचा विरोध काय होता हे मी एकंदरीत 25 मुद्द्यांचं पत्र त्यावेळेला संयुक्त समितीच्या अध्यक्षांना दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये क्लॉज टू क्लॉज हे विधेयक कसं चुकीचं आहे, कसं घटनाबाह्य आहे, कसं लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज आणि केवळ विरोधक नाही तर जे साहित्यिक आहेत, जे विचारवंत आहेत, जे पत्रकार आहेत, जे सरकारच्या चुका दाखवू शकतात, सरकारच्या विरोधात बोलू शकतात निर्णयाच्या, त्या सर्वांना कशा पद्धतीनं जेलमध्ये टाकू शकतं असं ते विधेयक आहे। आणि म्हणून ह्या विधेयकामध्ये किती सुधारणा व्हायला पाहिजे असं मी एक खुलाशावर पत्र दिलं होतं। आणि म्हणून ते पत्र दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या नाही अशातला भाग नाही। एका अर्थानं तुम्ही हा विधेयक जर बारकाईनं जुनं विधेयक मी पुन्हा सांगतो तुमच्या सगळ्यांच्या देखत, आणि कालचं विधेयक जर वाचलं तर सरकार पूर्णपणे बॅकफुटवर आलेलं आहे, सरकारला पूर्णपणे माघार घ्यावी लागलेली आहे। परंतु आता मांडलेलं विधेयक त्याचं जर पूर्णपणे समर्थन केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला तोंडघशी पाडावं लागेल। कारण अनेकांनी मोर्चे काढले, आंदोलनं केली, 13,000 लोकांनी, आमदार खासदारांनी सोडा, 13,000 लोकांनी विधेयकाला 2 दिवसामध्ये विरोध केला। आणि म्हणून त्यांच्या समोर आपण पार उघडे पडू म्हणून सरकारनं त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी ह्या पूर्वीच्या काढून घेऊन त्या नवीन विधेयक त्या ठिकाणी मंजुरी करता आणलं, तरी देखील ते एकमतानं मंजूर झालेलं नाही।